वजन कमी करायचं आहे पण डाएट होत नाही आणि जिमला जायला वेळ मिळत नाही, अशा वेळेस छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण वजन कमी करू शकतो. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सकाळी कोमट पाणी प्या, शरीर डिटॉक्स होतं आणि मेटाबॉलिझम सुरू होतो. नाश्ता अजिबात स्किप करू नका. सकाळचा आहार फॅट कंट्रोलसाठी खूप महत्त्वाचा आहे. साखर कमी करा. जास्त शुगरमुळे शरीरात फॅट साचून राहते. रोज कमीत कमी 30 मिनिटं तरी चालणे. नियमित चालल्यामुळे वजन हळूहळू कमी होतं आणि फिटनेस देखील मेंटेन राहतो. त्यानंतर हळू खा आणि नीट चावा. प्रत्येक घास हा आपल्याकडे 32 वेळेस जाऊन खाल्ला पाहिजे अशी मान्यता आहे. कमी अन्नातही यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. भरपूर पाणी प्या. अन्नासोबत पाणीही तितकंच आवश्यक आहे. यामुळे बॉडी हायड्रेट राहते आणि फॅट लॉस खूप सोपं होतं. त्यानंतर रात्रीचं जेवण हे हलकं जेवा. हेवी डिनरमुळे फॅट जमा होते. त्यानंतर जंक फूड हे टोटली टाळायचं किंवा बंद करायचं. जंक फूड जास्त खाल्लं तर प्रोग्रेस थांबतो. प्रोटीनचा इंटेक जास्त घ्यायचा. यामुळे भूक कमी लागते आणि मसल टिकतो. झोप पूर्ण घ्या. शरीराला झोपही तितकीच आवश्यक असते. तुमची झोप जर कमी असेल त्यामुळे देखील वजन वाढते. ग्रीन टी प्या. तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये कमीत कमी 1 ते 2 कप ग्रीन टी हा खूप महत्त्वाचं काम करतो. ह्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतो. त्यानंतर प्रोसेस्ड फूड हे कमी करायचं किंवा बंद करायचं. यामध्ये हिडन कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ह्यामुळे वजन खूप फास्ट वाढते. त्यानंतर पोर्शन कंट्रोल ठेवा. जास्त खाणं टाळण्यासाठी मदत होते. रोज हलका व्यायाम करा. शरीर यामुळे ॲक्टिव्ह राहून फॅट बर्न होतो. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स हे पूर्णपणे बंद करायचं आहे. यामध्ये लिक्विड शुगर असते आणि यामुळे वजन खूप फास्ट वाढते. त्यानंतर शक्यतोवर घरचंच अन्न खा. हेल्दी आणि कमी तेलकट, कमी कॅलरीज असलेलं अन्न आपल्याला खायचं आहे. तळलेले पदार्थ म्हणजे फ्राईड फूड देखील आपल्याला कमी करायचं आहे. ऑइल इंटेक कमी करणं खूप गरजेचं आहे. सायंकाळी हलका स्नॅक्स आपल्याला घ्यायचा आहे. यामुळे जास्त भूक लागून ओव्हर इटिंग अजिबात होत नाही. फळं प्रमाणामध्ये खा. जास्त खाल्लं तर शुगर वाढू शकते आणि शुगर वाढली की ॲटोमॅटिक वजन देखील वाढतं. वेळेवर जेवा. जेवणाच्या वेळा पाळणं खूप आवश्यक आहे. रुटीन मेंटेन केल्यामुळे देखील वेट लॉससाठी खूप फायदा होतो. त्यानंतर स्ट्रेस कमी ठेवा. ही टीप खूप महत्त्वाची आहे. इमोशनल इटिंग यामुळे कमी होतं आणि वजन कमी व्हायला मदत होते. योगा किंवा मेडिटेशन नक्की करा. यामुळे माइंड आणि बॉडी दोन्हीही बॅलन्स राहते. जेवणानंतर थोडंसं चालणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्यामुळे डायजेशन सुधारायला मदत होते. मीठ कमी करा. आहारामध्ये मिठाचं प्रमाण हे अगदी योग्य ठेवायचं आहे. यामुळे वॉटर रिटेन्शन कमी होतं. मैदा कमी करा. आहारामध्ये मैद्याचं प्रमाण हे कमी केल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते, कारण मैदा हा फॅट वाढण्यास कारणीभूत असतो. ज्वारी, बाजरी, नाचणीचा वापर करा. फायबर जास्त असल्यामुळे पोट लगेचच भरल्यासारखं वाटतं. वेळेवर झोप घ्या. मी आधी सांगितल्याप्रमाणे झोप खूप आवश्यक आहे. यामुळे बॉडी रिदम मेंटेन होतो. त्यानंतर चीट मील मर्यादित ठेवा. जास्त केल्यास प्रोग्रेस हा कमी होतो किंवा अगदी थांबून जातो.
त्यानंतर स्क्रीन टाईम कमी करा आणि ॲक्टिव्हिटी वाढवायला मदत होते. त्यानंतर सकाळचा सूर्यप्रकाश हा नक्की घ्या, यामुळे बॉडी क्लॉक सुधारतो. गोडासाठी गूळ किंवा खजूर वापरा, रिफाईन शुगरपेक्षा खूप बेटर ऑप्शन आहे. जेवताना मोबाईल वापरणं पूर्णपणे बंद करायचं आहे, म्हणजेच टाळायचं आहे. माइंडफुल ईटिंगमुळे कमी खाल्लं जातं. त्यानंतर आठवड्यातून हलका आहार ठेवा, बॉडीला थोडासा रेस्ट मिळतो. ताक किंवा लिंबू पाणी प्या. लिंबू पाणी हे विदाऊट शुगर घ्यायचं आहे, यामुळे हायड्रेशन आणि डायजेशन सुधारतो. त्यानंतर जेवणासाठी लहान प्लेट वापरा, यामुळे पोर्शन आपोआप कंट्रोल होतो. रिअलिस्टिक गोल्स ठेवा, स्लो प्रोग्रेस टिकाऊ असतो. रोज थोडी थोडी ॲक्टिव्हिटी करा, घरकामही फॅट बर्न करायला मदत करते. त्यानंतर प्रोसेस ट्रॅक करा, ह्यामुळे मोटिवेशन टिकून राहतो. तुमच्या डाएटसोबत आणि तुमच्या व्यायामासोबत ह्या टिप्स देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, ही खूप महत्त्वाची आहे. नियमितपणा हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. पेशन्स जर ठेवले तर रिझल्ट नक्कीच मिळतो. तर मैत्रिणींनो, ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.